पुरवठा गैरवर्तन प्रकरणी सांगोला येथील उपअभियंता सुरेश कांबळे निलंबित. मुंबई प्रतिनिधी. वेळोवेळी सूचना देऊनही जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे उद्दिष्ट पूर्ण न करणे, वरिष्ठांच्या बैठकांना दांडी मारणे अशा प्रकारचे गैरशिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील उपअभियंता सुरेश भीमराव कांबळे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी निलंबित केले आहे. निलंबन काळात कांबळे यांना छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र जीवन येथे काम करावे लागणार असून मुख्य अभियंत्याच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले गेले आहे. सांगोला जलजीवन योजनेत झालेल्या घोटाळ्याचे प्रकरण सांगोल्याचे नेते राजाराम काळेबाग यांनी उघडकीस आणले होते. त्यामुळे आता कांबळे यांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे राजाराम काळेबाग यांचे जिल्ह्यातून सर्वत्र कडून अभिनंदन केले जात आहे. करण्यात आले. या प्रकरणी जो गैरव्यवहार झालेला आहे त्याची वसुली लावून परत काम करण्याची मी शासनाला 22/7/2024 रोजी आझाद मैदानावर उपोषणला बसल्यानंतर करणार आहे. तसेच उपवन संरक्षक सोलापूर अंतर्गत सांगोला, बार्शी, पंढरपूर येथील वनक्षेत्रपाल विजय बाटे, वनक्षेत्रपाल वाघ मॅडम, वनक्षेत्रपाल करे मॅडम आणि वनपाल मुंडे आणि सर्व वनपाल यांनी जो गैरव्यवहार केलेला आहे याची तात्काळ चौकशी करून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी यांना तात्काळ निलंबित करावे. यासाठी मी 22/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे आझाद मैदान येथे उपोषण करणार आहे.